लागलेला आहे पेरणी करायसाठी आणि आज मी तुम्हाला माझं शेत दाखवतो। तुमची जिथपर्यंत नजर जाईल तितकं आमचं शेत नसून माझं बोट जिथपर्यंत जाईल ती आमची जमीन आहे। आणि ही आमची खोपी आहे आणि ती ताडपत्री जी होती आम्ही आणलेली ती बघा ह्याच्यावर टाकलेली आहे, कसं दिसत आहे। आमची खोपी आतून दाखवतो बघा, त्याच्यामध्ये शेळे आहेत, शेळीचे पिल्ले आहेत नवीन नवीन जन्मलेली, ते तुम्हाला दाखवतो। मला जास्त कुत्रे आवडत नाहीत पण हे आमचं पोसलेलं आहे वाटतं आणि ते माझ्याजवळ असे आले। हे आमच्या हिचं नाव तांबडी खडोळी आहे आणि बाबा इकडल्याचं नाव काय ठेवलं की हे आमच्या शेळ्या आहेत। काय इटोबा जातीची। त्याला तर आलो मी काम करण्यासाठी, पण इथं आल्या आल्या मला लागली भूक, कारण मी सकाळी लवकर उठलो, आंघोळ वगैरे करून आलो, आज पेरायचं पहिला दिवस आहे म्हणून, आणि मला भूक लागली। तर ठीक आहे, माझ्या आईनं आमची अगोदरच तयारी करून दिलेली आहे, घरून मुरमुरे दिलेले आहेत, तर आता मी तेच खातो। आता हे मुरमुरे बनवून आमच्या इथं 15 दिवस झालेत, पण हे आजपर्यंत कोणी खाल्ले नाहीत। आज शेतामध्ये येऊन हे मुरमुरे खूप छान लागत आहेत खायला। ज्या कामासाठी आल्या होत्या ते काम झालेलं आहे, 11 वाजलेत, भूक लागली, ऑलमोस्ट पेरणं पण झालेलं आहे, नांगरणं पण बाबाचं बरं झालेलं आहे, तर आता आम्ही घरी जाणार।